काव्या, हे बघ, मी तुझ्याच तरकडे बघते. मी तुला काय सांगतोय हे नीट शांतपणे ऐकून घे. हा, तू कॉमर्स स्टुडंट आहेस ना? हो. मग तुला लॉजिकल गोष्ट सांगतो मी आता. समजा मी एखाद्या कंपनीमध्ये पैसे लावले आणि ती कंपनी लॉस मध्ये गेली आणि म्हणजे तुझा लॉस झालाय. खांडेकर आता श्रीमंत राहिले नाहीये. नाही नाही, हे बघ, तू काळजी करू नकोस की. तू चांगल्या वेळेस सगळेजण साथ देतात, पण मी वाईटात सुद्धा तुला साथ. बोलू तर दे पूर्ण. मी नाही लावले पैसे. बरं, आपण असं समजूया की तू पैसे लावले. पण मी तर कामच करत नाही. माझ्याकडे कुठे आले पैसे? पण तुझ्यासारख्या नवऱ्याची इच्छा असेल ना तर मी करेन नोकरी. काव्या, तुला नाही कळत आहे मला काय सांगायचंय ते. तू नाही, मी नाही, कोणीच नाही, ठीक आहे? एखाद्या माणसाने जर एखाद्या कंपनीमध्ये पैसे लावले आणि ती लॉस मध्ये गेली तर त्याने काय करावं? हे तू बोलू नको, मी सांगतो. तू बोलल्यावर मला काही कळत नाही. तर ज्या माणसाने त्या कंपनीत पैसे लावून त्याचा लॉस झाला त्याने दुसऱ्या कंपनीत पैसे टाकून प्रॉफिट मिळवायचं. आणि कंपनी शोधण्यासाठी ज्यांना त्यातलं कळतं अशा लोकांची मदत घ्यायची. ताई, बहीण, अक्का, कोणाची पण मदत घ्यायची. आणि ती लोक जी कंपनी सजेस्ट करतील त्या कंपनीत लग्न करायचं. काय काय? अरे पण तू तर पैशांबद्दल बोलत होता ना, आता हे लग्न कुठून आलं? काय काही बोलतोस अरे? काव्या, मी काय म्हणतोय तुला कळत नाहीये का? काव्या, मला काय सांगायचं ना तुला ते कळत नाहीये. हे बघ, आयुष्य खूप सुंदर आहे, खूप मोठं आहे. आणि त्यात जर आपली आवडती व्यक्ती आपल्या सोबत असेल ना तर गोष्टी खूप सुंदर होतात. प्रत्येक संकटात ती आपल्या सोबत असते. मी कायमच तुझ्या सोबत असणार आहे केदू. नाही, मला माझ्या आवडीचा जोडीदार आधीच मिळालाय काव्या. आणि माझं तुझ्यावर प्रेम जरी नसलं ना तरी मित्र म्हणून काळजी नक्कीच आहे. आपलं न जुळण्यामागे ना काहीतरी चांगलं कारण आहे. देवाने आधीच तुझ्यासारख्या चांगल्या मुलीसाठी एक चांगला मुलगा शोधून ठेवलाय. आणि तू जर असं दार बंद करून बसलीस तर तुझ्यापर्यंत ती संधी कशी पोहोचणार? तू मुद्दाम करतोयस नाही सगळं मला त्रास द्यायला? नाही काव्या, मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय. हे बघ, तुला आवडणारी व्यक्ती, तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती, तुला अशीच व्यक्ती हवी आहे ना? आणि तो मुलगा अगदी तसाच आहे. तो ना तुला खरंच खूप सुखात ठेवेल. ट्रस्ट मी काव्या, तू खूप जास्त चांगला मुलगा डिझर्व करतेस. आजपर्यंत मला असं कोणीच समजावून नाही सांगितलं रे. आजी नाही, मामा नाही, आई नाही, पण तूच मला समजून घेतोस केदू. समजलं ना तुला? हो. बस त्याचाच आनंद आहे. तू त्या मुलाला भेटशील ना आता? भेटणार, पण मला आवडलं तरच मी लग्नाला होकार देईन. पण प्रॉमिस कर की मुद्दाम नकार देणार नाहीस. ठीक आहे.